नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना आणि श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना यांचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्ही सगळेच पाहताय की डिसेंबर महिना पूर्ण संपलेला आहे। दर महिन्याप्रमाणे या काळात हप्ता खात्यात जमा व्हायला हवा होता, पण प्रत्यक्षात काय झाले? अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा एकही रुपया जमा झालेला नाही। त्यामुळे सध्या सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की पैसे उशिरा येतात, पण का येतात? सरकारकडून, कार्यालयाकडून वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। काही ठिकाणी तांत्रिक अडचणी सांगितल्या जात आहेत, तर काही ठिकाणी वेगळीच माहिती दिली जाते। म्हणूनच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही अफवा नाही, तर नेमकं कारण काय सांगितलं जाते आणि प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पूर्ण चित्र तुमच्या लक्षात येणार नाही। मित्रांनो, सध्या एकच गोष्ट सगळीकडे ऐकायला मिळते। व्हॉट्सअप ग्रुप असो, गावात चर्चा असो किंवा फोनवर विचारणा असो, सगळीकडे एकच कारण सांगितलं जाते। डीबीटी UID म्हणजे आधार पोर्टलमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे। अनेक लाभार्थ्यांनी यावर विश्वास ठेवून थेट कार्यालयांशी संपर्क साधलेला आहे। मंत्रालय, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे। तेथून असं सांगितलं जाते की आधी हप्त्याची तारीख सिस्टमवर टाकलेली होती, पण नंतर आधार किंवा UID संबंधित तांत्रिक अडचणी आली, म्हणून तो मेसेज काढून टाकण्यात आला आणि आता 1 ते 2 दिवसात पैसे येतील असं आश्वासन दिलं जाते। पण मित्रांनो, इथेच खरा प्रश्न निर्माण होतो। जर असंच आहे तर ही अडचण नेमकी किती खरी आहे? खरंच आधार पोर्टलमुळे सगळ्यांचे पैसे थांबले आहेत का, की यामागे आणखी वेगळं कारण आहे? हाच प्रश्न घेऊन आपण पुढे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, कारण पैसे अडकण्यामागचं कारण समजायचं असेल तर आधी डीबीटी सिस्टम कशी काम करते हे थोडक्यात कळलं पाहिजे। महाराष्ट्र राज्यात थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटीसाठी एकच नाही तर 2 वेगवेगळी पोर्टल वापरली जातात। पहिलं आहे डीबीटी 2.0 पोर्टल आणि दुसरं आहे डीबीटी 1.9 पोर्टल। ही दोन्ही पोर्टल लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी वापरली जातात। आधार लिंक आहे की नाही, KYC पूर्ण आहे की नाही आणि ऑथेंटिकेशन योग्य आहे की नाही हे सगळे याच पोर्टलवरून तपासलं जातं। म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर पैसे येणं किंवा थांबणं हे पूर्णपणे डीबीटी पोर्टलवर अवलंबून असतं। त्यामुळे आता पुढे आपण पाहणार आहोत की ही दोन्ही पोर्टल सध्या कशी काम करतायत आणि नेमकी अडचण कुठे आहे। मित्रांनो, आता आपण डीबीटी 2.0 पोर्टलची प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊया। मुंबई शहर असो, मुंबई उपनगर असो, पुणे, नाशिक, नागपूर सारखे मोठे जिल्हे असोत, या ठिकाणी डीबीटी 2.0 सध्या व्यवस्थित चालू आहे। म्हणजे ज्या भागांमध्ये आधार ऑथेंटिकेशन होत आहे, KYC प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि डीबीटीचे व्यवहार देखील सुरू आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर डीबीटी 2.0 वर पोर्टल बंद आहे किंवा सर्व्हर कोसळले आहेत अशी कोणतीही मोठी अडचण दिसून येत नाही। म्हणूनच इथे एक गोष्ट लक्षात येते, ज्या ठिकाणी डीबीटी 2.0 पोर्टल चालू आहे तिथे पैसे देण्यासाठी तांत्रिक अडचण नसावी असं चित्र समोर येतं। मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की सगळीकडे पोर्टल चालू असताना सगळ्यांचे पैसे का थांबलेत? हाच मुद्दा आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, आता आपण दुसऱ्या बाजूकडे पाहूया, म्हणजेच डीबीटी 1.9 पोर्टल। काही ठिकाणी असं सांगितलं जाते की डीबीटी 1.9 पोर्टलमध्ये अडचणी आहेत, तर काही भागांमध्ये हे पोर्टल सध्या बंद असल्याचंही म्हटलं जातं। चला हे कारण एकदा मान्य केलं। समजा खरंच काही जिल्ह्यांमध्ये डीबीटी 1.9 नीट काम करत नसेल, पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो। ज्या जिल्ह्यांमध्ये डीबीटी 2.0 पोर्टल पूर्णपणे सुरळीत आहे, तिथल्या लाभार्थ्यांचे पैसे तरीही का थांबवले गेले? जर अडचण फक्त डीबीटी 1.9 मध्ये असेल तर डीबीटी 2.0 वर काम करणाऱ्या लाभार्थ्यांना तरी पैसे मिळायला हवेत ना? हाच प्रश्न सध्या हजारो निराधार लाभार्थी विचारत आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाही। मित्रांनो, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। समजा काही लाभार्थ्यांचा आधार संबंधित प्रॉब्लेम आहे आणि काही तालुक्यांमध्ये खरंच पोर्टलची अडचण आहे, हे आपण मान्य केलं। पण प्रश्न असा आहे, ज्या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित आहे, आधार लिंक आहे, KYC पूर्ण आहे आणि पोर्टल चालू आहे, त्या लाभार्थ्यांचे पैसे देण्यात नेमकी अडचण काय आहे? एवढंच तर करायचं होतं मित्रांनो। पोर्टलवर स्पष्ट सूचना द्यायची, या जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचण आहे, 2 ते 3 दिवसात पैसे मिळतील, एवढं सांगितलं असतं तरी पुरेसं होतं। पण तसं न करता सगळ्यांचेच पैसे थांबवले गेले। याचा थेट परिणाम काय झाला? हजारो निराधार बांधव, वृद्ध, दिव्यांग लाभार्थी आज संभ्रमात आहेत, नाराज आहेत, कारण ज्यांना पैशांची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांनाच वाट पाहायला लावली जात आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवी, हा प्रकार पहिल्यांदाच घडतोय असं नाही। मागील काही महिन्यांचा अनुभव पाहिला तर असं दिसून येतं की काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर काहींच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही। काहींना फक्त 1000 रुपये मिळाले, तर काहींना जाहीर केलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळाले।
म्हणजेच तेव्हाही सगळ्यांना एकाच वेळी आणि पूर्ण रक्कम मिळालीच नाही असं नाही. मग मित्रांनो, आज अचानक असा नियम सांगितला जातोय की सगळ्यांना एकत्रच पैसे मिळाले पाहिजेत. पण हा नियम तेव्हा कुठे होता? हाच प्रश्न आज अनेक निराधार लाभार्थी मनात घेऊन बसले आहेत. मित्रांनो, आजही अनेक लाभार्थ्यांच्या बाबतीत एकच महत्त्वाची गोष्ट तशीच प्रलंबित आहे. अनेक जणांचे 2 ते 3 महिन्यांचे पैसे अजूनही थकीत आहेत. काही लाभार्थ्यांना जाहीर रक्कम 2,500 रुपये असताना प्रत्यक्षात फक्त 1,500 रुपयेच मिळाले आणि उरलेली रक्कम अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. म्हणजे प्रश्न फक्त डिसेंबर हप्त्याचा नाही, तर मागील महिन्याचं अनुदानही पूर्णपणे मिळालेलं नाही. जर नियम सगळ्यांसाठी एकसारखा असेल आणि सगळ्यांना सामान्य न्याय द्यायचा असेल तर थकीत असलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी देणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात तसं होताना अजूनही दिसत नाही. मित्रांनो, यामध्ये अजून एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे लाभार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संभ्रम. काही जणांना सांगितलं जातं की आधार प्रॉब्लेम आहे, काहींना सांगितलं जातं सर्व्हर डाऊन आहे, तर काहींना 2 दिवस थांबा पैसे येतील. पण प्रत्यक्षात कोणतीही लेखी सूचना नाही, कोणताही अधिकृत मेसेज नाही. त्यामुळे लाभार्थी कार्यालयात फेऱ्या मारतोय, फोन करत आहे, पण त्याला ठोस उत्तर मिळत नाही. हा गोंधळ दूर करणं प्रशासनाची जबाबदारी आहे, पण सध्या ती जबाबदारी कुठेही पूर्ण होताना दिसत नाही. मित्रांनो, जर सुरुवातीला शासन किंवा विभागाने एक साधी स्पष्ट सूचना दिली असती, या जिल्ह्यांमध्ये डीबीटी 1.9 ची अडचण आहे, या जिल्ह्यांमध्ये डीबीटी 2.0 चालू आहे, इतक्या दिवसात पैसे मिळतील, तर आज इतका गोंधळ निर्माण झालाच नसता. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवला नसता, व्हॉट्सअप मेसेजवर गोंधळ उडाला नसता आणि निराधार बांधव मानसिक तणावात गेले नसते. माहिती लपवणं हा उपाय नाही, तर योग्य वेळी माहिती देणं हाच खरा उपाय आहे. मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रशासन काही वेळा विलंब करतो, पण आपण स्वतः तयार राहू शकतो. लाभार्थ्यांनी हे करायला हवे. खात्री करून घ्या की तुमचा आधार डीबीटी पोर्टलशी लिंक झाला आहे, केवायसी अपडेटेड आहे का ते तपासा, खात्यातील माहिती अचूक आहे का हे पहा. यामुळे जेव्हा पैसे पाठवले जातील तेव्हा तुमच्याकडे कोणतीही अडचण येणार नाही. थोडक्यात, प्रशासनावर पूर्ण अवलंबून राहणे टाळा आणि स्वतःची तयारी ठेवा, जेणेकरून थकीत रक्कम मिळण्यास विलंब होणार नाही. मित्रांनो, आता या सगळ्या मुद्द्यांचा थोडक्यात निष्कर्ष काढायचा झाला तर स्पष्ट चित्र दिसतं. अनेक ठिकाणी डीबीटी 2.0 पोर्टल व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे किमान काही लाभार्थ्यांना पैसे देण्यात कोणतीही मोठी अडचण नाही. डीबीटी 1.9 पोर्टलमध्ये अडचण असेल तर त्याबाबत स्पष्ट आणि थेट सूचना द्यायला हव्यात. कोणत्या जिल्ह्यात किती दिवसांची अडचण आहे हे सांगणं अपेक्षित आहे. पण सध्या जे चित्र दिसतंय त्यामध्ये सगळ्यांनाच एकाच वेळी वाट पाहायला लावली जात आहे. काही ठिकाणी अडचण असल्यामुळे सगळ्या लाभार्थ्यांचे पैसे थांबवणं आणि सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं हे योग्य वाटत नाही, कारण ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना त्याचा थेट फटका बसतोय. जर तुम्ही ही संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात पैसे आलेत का. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि ही माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. अशा सरकारी योजना, हप्ते, अनुदान आणि GR अपडेट्स दररोज सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.